चरणी जे दान करण्यात आलेलं होतं पैशांच्या रूपामध्ये त्याची मोजणी आता पूर्ण झालेली आहे आणि यानंतर जे दागिने अर्पण करण्यात आलेले होते सोन्या चांदीचे दागिने यांची सुद्धा आता मोजदाद केली जाणार आहे। या संदर्भात आता मंडळाचे सर्व महत्त्वाचे स्थायी समितीचे सुद्धा सर्व सदस्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। पहिल्याच दिवशी दानाची मोजणी ही सुरू करण्यात आलेली आहे। लालबागच्या राजाच्या चरणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हे दान करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच मोजदाद सध्या सुरू आहे। पहिल्या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। खरं तर राज्यासह देशभरातून नव्हे तर जगभरातून लालबागच्या चरणी दर्शन घेण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात आणि पहिल्या दिवशी सुद्धा मोठी गर्दी झालेली होती। अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि पहिल्या दिवशी दानाची मोजणी आता सुरू करण्यात आली आहे। सोन्या चांदीचे दागिने श्रद्धेच्या रूपामध्ये देवाला अर्पण करण्यात आलेले आहेत आणि त्याचं सुद्धा आता मोजदाद केलं जात आहे। तर कोणकोणते दागिने अर्पण करण्यात आलेले आहेत ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। लालबागच्या राजाला यंदा सुद्धा अगदी पहिल्याच दिवशी आपण पाहतोय भरघोस दान हे अर्पण करण्यात आलंय। सोन्या चांदीच्या मूर्तीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। चांदीची सुबक अशी मूर्ती आपण पाहतोय जी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे। अधिकची माहिती गिरीश कांबळे आपल्याला देतात। गिरीश, आपण पाहतोय आता पैशांची मोजदाद झालेली आहे आणि यानंतर सोन्या चांदीचे जे दागिने आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी मोजणी केली जाते। काय अधिकचे अपडेट्स आहेत? गणेशोत्सव पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी जे अर्पण केले दानाची आजपासून मोजदाद आहे ती सुरू झालेली आहे। सुरुवातीला आपण बघितलं तर जे रोख रुपयांची मोजदाद होती ती केली, त्यानंतर आता या ठिकाणी जी सोने चांदीचे दान केलेलं आहे भक्तांनी लालबागच्या राजाच्या त्याची आता मोजदाद आहे ती सुरू केलेली आहे। आपण बघतोय की या ठिकाणी सर्व जे मंडळाचे सदस्य आहेत, खजिनदार आहेत, कलाकार आहेत, या सर्वांनी या ठिकाणी पेटी आहे तो ओपन केलेली आहे आणि आता थोड्या वेळाने या सगळ्याची मोजदाद आहे ती केली जाईल। आपण बघतोय की चांदीची बापाची मूर्ती असेल, गदा असेल, अंगठी असेल, वेगवेगळं जे काही दान आहे ते गणेश भक्तांनी या ठिकाणी दिलेलं आहे लालबागच्या राजाला त्याची ही मोजदाद आहे ती केली जाईल। आज संध्याकाळपर्यंत नेमकं किती सोनं आणि चांदी या ठिकाणी मोजदाद आहे ती केली गेलेली आहे त्याची एकंदरीत आकडा आहे तो संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे। आता फक्त या ठिकाणी ही पेटी आहे ती ओपन करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ते सर्व वेगवेगळं केलं जाईल आणि सोन्याचे आणि चांदीचे दागिने ते सर्व वेगळे केले जातील। आपण बघतोय त्या ठिकाणी गदा असेल, गणेश मूर्ती असेल, वेगवेगळ्या छोट्या गदा असतील, मोदक असतील चांदीचे, ते सर्वच त्या ठिकाणी लालबागच्या राजाला चरणी अर्पण केलेलं आहे, दान म्हणून दिलेलं आहे आणि त्याची ही मोजदाद आहे। फक्त पहिल्या दिवसाचं आहे म्हणजे कालपासून भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलंय त्यांनी हे दान केलेलं आहे त्याची मोजदाद आहे ती केली जात आहे। सुरुवातीला रोख रक्कम होती त्याची मोजदाद पेटी आहे ते सुरू केलेली आहे आणि त्यानंतर आता हे आपण बघतोय सोने आणि चांदीची जी दान केलेलं आहे त्याची मोजदाद आहे ते आता थोड्या वेळाने सुरू होईल। आता पेटी ही ओपन करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याचं बायफर्गेशन केलं जाईल, वेगवेगळं केलं जाईल। सोनं आणि चांदीची एक वेगळं सर्व केलं जाईल आणि त्यानंतर एकंदरीत एकूण सोनं किती आहे, एकूण चांदी किती आहे या सगळ्याची माहिती संध्याकाळपर्यंत आहे ते सगळं स्पष्ट होणार आहे। थोड्याच वेळात म्हणजे सायंकाळपर्यंत या संदर्भातली आकडेवारी सुद्धा स्पष्ट होऊ शकते। गिरीश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर सध्याची आपण ही दोन दृश्य पाहतोय। अगदी काही वेळापूर्वी पैशांची मोजदाद ही करण्यात आली आणि त्यानंतर आता दागिन्यांची मोजणी ही या सदस्यांकडून सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी झालेली होती आणि पहिल्या दिवसानंतर आता ही मोजणी सुरू करण्यात आली आहे।